शिव 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 ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. शिवपुराणानुसार एक लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने कोणते दोष समाप्त होतात? ते दोष समाप्त झाल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते, वंशवृद्धी होते. शिवपुराणातील जलधारीचे महत्त्व आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. भगवान देवराजने भगवान शिवशंकरांच्या गणांना विचारले की मी असं कुठले पुण्य केले आहे की तुम्ही भगवान शिवशंकरांच्या धामाकडे घेऊन चाललेला आहात? तेव्हा भगवान शिवाचे गण म्हणाले, तुमची माता रोज भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन एक लोटा जल अर्पण करत होत्या. घरातील एक जरी व्यक्ती भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित करत असेल तर तो 7 पिढ्या नाही तर 71 पिढ्यांना पार घेऊन जाणार आहे. एवढी भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करण्याचे पुण्यफळ प्राप्त होते. नंबर 1. शिवमहापुराण कथेत असे म्हटले आहे की तुम्ही रोज भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जातात, भगवान शिवशंकरांना रोज एक लोटा जल अर्पण करत आहात, रोज भगवान शिवशंकरांची स्तुती करत आहात, महापुराण कथा श्रवण करत आहात, नामस्मरण पठण करत आहात. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा कधी ना कधी भगवान भोले बाबा आपल्या हाताला पकडणार जरूर आणि त्याच्या पार घेऊन जाणार. 2. असं होऊ शकत नाही की आपण एक लोटा जल अर्पण केलं आणि भगवान शिवाची कृपा आपल्यावर होणारच नाही. तर ज्या व्यक्तीचा भगवान शिवशंकरावर विश्वास प्रबळ आहे त्या व्यक्तीची इच्छा भगवान शिव नक्की पूर्ण करतात. एखाद्या व्यक्तीचा काम सतत अटकत असेल, खूप दिवस झाले मोठ्या समस्येमध्ये अडकलेला आहात, मोठा प्रॉब्लेम समोर येऊन अडकलेला आहे, तर कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक लोटा जल त्यामध्ये एक सफेद फूल टाकून भगवान शिवाला समर्पित करा किंवा सफेद फूल भगवान शिवाला चढवा आणि त्यानंतर भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित करा. त्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. कुठलीच गोष्ट करायची गरज पडणार नाही. तुम्ही उन्नतीची सीडी चढाल. भगवान शिव स्वतः त्या समस्येला सांभाळतील. 3. भगवान शिवशंकर म्हणतात, तू माझ्यापाशी आलेला आहेस, मागो काहीच नको, फक्त मला जे स्नान घातलेले आहे ते माझ्या चरणापासून घेऊन जा आणि ते जल सगळ्या घरात शिंपडून द्या. तुमच्या घरात सुख संपदेने घर भरून देण्याचे काम माझे आहे. जिथे माझ्या चरणाचे रस पोहोचते तिथे सुख संपदा स्वयं पोहोचते. मी तिथे पोहोचतो. लोक पूजन करतात, जलही समर्पित करतात, परंतु घरी येताना खाली कलश घेऊन येतात. भगवंताला इकडे वाईट वाटते की माझ्या दरवाजावरून शिवभक्त खाली जात आहेत. मला किती वाईट वाटत आहे. जो येईल तो खाली जात आहे. घरी येताना 2 थेंब का होईना जल घेऊन यावे, त्यात बरकत आहे. 4. आपण घरातून जल घेऊन जातो. या सृष्टीवरून जेवढ्या पवित्र नद्या आहेत, जेवढे सरोवर, जेवढे तलाव, जेवढे कुंड आहेत, त्या साऱ्यातील त्याची संपूर्ण जल जेव्हा आपण घरातून घेऊन निघतो तेव्हा त्या साऱ्या तीर्थाचे जल आपल्या कलशामध्ये येते. जेव्हा आपण ते जल भगवान शिवशंकरावर समर्पित करून देऊ 2 थेंब चरणापर्यंत घेऊन जातो. शिवपुराणात सांगण्यात येते, पद्मपुराणात सांगण्यात येते की ते जल साधारण जल राहत नाही. ते जल गंगाजल बनून ते आपल्या घराला पवित्र करण्यासाठी पोहोचते. ते पवित्र गंगाजल बनून जाते. 5. 3 प्रकाराचे जल शिवाला समर्पित होते. 3 प्रकाराच्या जलाचे वेगवेगळे भाव आहेत. पहिले जल, साधे जल, घरातून पाणी घेऊन गेले, ते जल घेऊन गेले, भगवान शिवाला समर्पित केले, ते आपण आपल्या घराचा ॲड्रेस म्हणजे पत्ता सांगितला, भगवान शिवाला जल समर्पित करून आपल्या आनंदासाठी भगवान शिवाकडून काही प्राप्त होते. दुसरे जल, जलाच्या कलशात थोडेसे अत्तर टाकून भगवान शंकराला जेव्हा समर्पित केले जाते. घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असेल, त्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श करून भगवान शंकराला ते जल समर्पित करण्याला प्रारंभ करावे. फक्त 5 किंवा 7 दिवस ते जल समर्पित करावे. 7 दिवसानंतर त्या व्यक्तीचे क्रम बघावे, किती आराम लागला आहे, औषधे काम करायला प्रारंभ करेल की नाही बघावे. फक्त आतून टाकून जल समर्पित करावे. तिसरे जल, बेलपत्राचे जल
शिवपुराणात सांगण्यात येते की एक कलशातील जल एक बेलपत्र टाकून ते जल भगवान शिवांना समर्पित करावे आणि आपल्या घरातील मनातील कामना भगवान शंकराला सांगावी. केवळ बेलपत्राच्या माध्यमातून सांगावे, बोलून नाही. भगवान शंकर आपली मनोकामना पूर्ण करतात. 6. आपण रोज मस्तकावर त्रिपुंड लावू शकत नसाल, भस्म चंदन लावू शकत नसाल, शिवलिंगावरचे जल समर्पित केले जाते, त्या जलाला आपल्यावरती थोडेसे शिंपडले तर 24 तास एनर्जी राहते, सर्व संकट दूर होते. 7. आपल्या एखाद्या चेकअपसाठी आपण हॉस्पिटलला जात असेल तर त्याआधी भगवान शिवाच्या मंदिराचा आहे तो 1 लोटा जल समर्पित करावे, त्या जलाचे आचमन करावे, 1 बेलपत्र उचलून घ्यावे. तुम्ही खाणार असाल तर ठीक, नाही तर आपल्या पर्समध्ये ठेवावे किंवा मग खिशात ठेवावे आणि त्या बेलपत्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये जावे किंवा कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जावे. कधीच मोठा आजार तुम्हाला तुमच्या रिपोर्टमध्ये निघणार नाही, पण यामध्ये सुद्धा तुमचा भगवान शिवावर विश्वास आणि श्रद्धा अतिशय महत्त्वाची आहे. 8. 1 लोटा जल भगवान शिवाला समर्पित केल्याने 3 दोष समाप्त होतात. पहिला, भगवान शिवाच्या शिवलिंगाला जल समर्पित केल्याने पितृदोष समाप्त होतो. दुसरा, भगवान शिवाला समर्पित केले आणि वास्तुदोष समाप्त होतो. आणि तिसरा म्हणजे भगवान शिवाला 1 लोटा जल समर्पित केल्याने कालसर्पदोष समाप्त होतो. हे दोष समाप्त झाले तर आपल्या जीवनात सुख समृद्धी वंशवृद्धी प्राप्त होते. 9. आपल्या स्वयंपाकघरातून जे जल आपण घेऊन जातो आणि भगवान शिवाला समर्पित करतो त्यांना आपला वास्तुदोष समाप्त होते आणि वास्तुदेवता सदैव आपल्यावर प्रसन्न होतात. 10. आपल्या घरात माठ हंडा त्या ठिकाणी पितरांचे स्थान असतात, जल भरलेले असते, त्यातून जल भगवान शिवाला समर्पित केले तर पितराचे देवता आर्यमान भगवान शंकराच्या सांगण्यावरून चालत असतात. त्यामुळे ते शिवाला प्राप्त झाल्यावर आर्यमान संतुष्ट होऊन पितरांना पुण्यफळ प्राप्त करतात आणि पितर प्रसन्न झाल्या तर आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देतात. 11. भगवान शंकरांना 1 लोटा जल समर्पित करत असाल तर आपला कालसर्पदोष समाप्त होतो. आपला कालसर्पदोष होतो तर कसा? भगवान शिवाला वाहिलेले जल तुळशीला टाकल्याने आपल्या पत्रिकेत कालसर्पदोष होतो. 12. भगवान शिवाचा शिवलिंगावर पहिले बेलपत्र आणि नंतर जल समर्पित केल्याने रोगमुक्तीसाठीही जल समर्पित करतात. 13. चांगल्या कार्यासाठी आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आनंदासाठी आपण भगवान शिवाची आराधना करत असतो तर आपण पहिले जल समर्पित करून नंतर बेलपत्र समर्पित करावे, त्याचा लाभ आनंदमय असतो. 14. या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे घरातून जात्या वेळेस 1 लोटा पाणी घालत्या वेळेस भोले बाबाला बोलावे की हे पूर्ण माझं घर नाही, हे तुमचे आहे. हे घरातील जल तुम्हाला देण्यासाठी यासाठी येत आहे की कारण हे जल नाही, ही माझी दशा आहे, माझी समस्या आहे. तुम्हाला हे जे सांगेल की हे जर माझ्या घराचा पत्ता आहे, तुम्ही सायंकाळी फिरण्यासाठी निघाल तेव्हा माझ्या दरवाजावर 2 मिनिट जरूर थांबा. दुसरं म्हणजे मंदिरात प्रवेश करते वेळेस भगवान भोलेबाबांना त्यांना सांगावे की मी जसे काही आहे, माझ्या घरातील लोक जसे काही आहेत, सगळे आपलेच आहेत आणि तुम्ही आमचे आहात. 15. भगवान शिवाच्या मंदिरात, राम मंदिरात, कृष्ण मंदिरात, कोणत्याही देवतांच्या मंदिरात भगवंताच्या दरवाजावर जेव्हा पण जातात तेव्हा परत येताना वेळेस भगवंताला मागे वळून बघावे किंवा मग दरवाजाच्या बाहेर किंवा मंदिरात थोडा वेळ का होईना बसावे. 16. भगवान शिवाचे शिवलिंग आपल्या घरात असेल तर आणि तुम्ही दररोज आरती करत असाल, तुम्हाला वाटत असेल आपल्या इथे तकलीफ चालू आहे, 1.5 महिना भगवान शिवाच्या शिवलिंगाची दररोज आरती करावी. आरती केल्यानंतर त्या दिव्याला देवासमोर न ठेवता जिथे आपण पाणी ठेवतो, पाण्याचं मडकं ठेवतो किंवा हंडा ठेवतो, त्यातून आपण पाणी पितो, त्या ठिकाणी पितरांचे स्थान असतात, त्या स्थानावर हंड्याजवळ दिवा ठेवा. 1.5 महिन्यानंतर तुम्हाला कळेल की आपण प्रगतीच्या दिशेने चाललेले आहोत, आपल्याला फळ मिळायला सुरुवात झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. शिव 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 ओम नमः शिवाय. धन्यवाद.